जर तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचे असेल तर हे नक्की करा मित्रांनो. नंबर 1, वेळ वाया घालवणं थांबवा आणि प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवायला सुरुवात करा. वेळ हीच खरी संपत्ती आहे आणि ज्याने वेळेवर नियंत्रण मिळवलं तोच आयुष्यात पुढे जातो. दिवसभरात आपण किती वेळ मोबाईलवर घालवतो, किती वेळ निरर्थक गोष्टीमध्ये जातो याचा विचार केला तर आपल्यालाच कळेल की आपण स्वतःला मागे खेचतो. त्यामुळे रोजचा दिवस आधीच ठरवा, कोणत्या वेळेला काय करायचं हे स्पष्ट ठेवा आणि दिवसाच्या शेवटी स्वतःला विचार करा, आज मी काय शिकलो आणि काय कमावलं. नंबर 2 मित्रांनो, कमाईपेक्षा बचत आणि गुंतवणूक यांना जास्त महत्त्व द्या. फक्त पैसे कमावणं हे श्रीमंतीचं लक्षण नाही, तर त्या पैशाचं योग्य व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक लोक भरपूर कमावतात पण शेवटी काहीच हातात राहत नाही, कारण ते सगळं खर्च करतात. त्यामुळे प्रत्येक कमाईतून काही हिस्सा बाजूला काढा आणि तो योग्य ठिकाणी गुंतवा, कारण पैसा तुमच्यासाठी काम करू लागला की खरी श्रीमंती सुरू होते. नंबर 3 मित्रांनो, स्वतःवर खर्च करा, म्हणजे कौशल्य वाढवा आणि ज्ञान मिळवा. जगात सर्वात फायदेशीर गुंतवणूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःवर केलेली गुंतवणूक. नवीन कौशल्य शिका, नवीन गोष्टी समजून घ्या आणि सतत स्वतःला अपडेट ठेवा, कारण जितकं तुमचं ज्ञान वाढेल तितकी तुमची किंमत वाढेल आणि जास्त संधी तुमच्यासमोर येतील. नंबर 4 मित्रांनो, एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नका, तर अनेक मार्ग तयार करा. जर तुमच्याकडे फक्त एकच उत्पन्नाचा स्रोत असेल तर तुम्ही नेहमी धोक्यात असता, कारण तो स्रोत बंद झाला तर सगळं थांबतं. त्यामुळे दुसरा, तिसरा असे अनेक मार्ग तयार करा. छोट्या छोट्या सुरुवाती करा, पण त्यातून पैसे येण्याची सवय लावा, कारण अनेक उत्पन्नाचे मार्ग असले की आर्थिक स्थिरता आपोआप येते. नंबर 5 मित्रांनो, मोठं विचार करा, पण त्यासाठी लहान लहान पावलं उचलायला शिका. प्रत्येक मोठं यश हे लहान पावलांनीच सुरू होतं, पण अनेक लोक फक्त मोठं स्वप्न पाहतात आणि काहीच कृती करत नाहीत. त्यामुळे मोठं ध्येय ठेवा, पण रोज थोडं थोडं काम करा, सातत्य ठेवा आणि हार मानू नका, कारण हेच यशाचं खरं रहस्य आहे. नंबर 6 मित्रांनो, श्रीमंत लोकांसारखी सवय लावा आणि गरीब विचारसरणी कायमची सोडा. तुमची सवय आणि विचारसरणी तुमचं भविष्य ठरवते. जर तुम्ही नेहमी भीतीत राहिलात तर रिस्क घेतली नाही आणि फक्त सुरक्षित मार्ग निवडला तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे सकारात्मक विचार करा, मोठं विचार करा आणि जे लोक आधीच यशस्वी आहेत त्यांच्या सवयी आत्मसात करा, कारण सवयी बदलल्या की आयुष्य बदलतं. नंबर 7 मित्रांनो, पैशाचा आदर करा आणि प्रत्येक रुपयाला कामाला लावा. पैसा हा फक्त खर्च करण्यासाठी नसतो, तर तो वाढवण्यासाठी असतो. अनेक लोक पैसा आला की लगेच खर्च करतात, पण श्रीमंत लोक प्रत्येक रुपया कुठे जातो याचा हिशोब ठेवतात आणि तो पुन्हा त्याच्यासाठी कसा काम करेल याचा विचार करतात. त्यामुळे छोट्या छोट्या रकमेचाही आदर करा आणि त्याला योग्य ठिकाणी वापरा. नंबर 8 मित्रांनो, चुकीच्या लोकांपासून आणि नकारात्मक वातावरणापासून दूर राहा. तुमचं वातावरण तुमचं भविष्य ठरवतं. जर तुम्ही नेहमी तक्रार करणाऱ्या आणि नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांमध्ये राहिलात तर तुमचाही विचार तसाच होतो. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा आणि जे लोक पुढे जात आहेत, मेहनत करत आहेत त्यांच्यासोबत वेळ घाला, कारण योग्य संगत तुमचं आयुष्य बदलू शकते. नंबर 9 मित्रांनो, धोका घेण्याची सवय लावा, पण विचारपूर्वक पावलं उचला. जगात कोणीही मोठं झालं नाही जोपर्यंत त्याने काही धोका घेतला नाही, पण आंधळा धोका घेणं ही चुकीचं आहे. त्यामुळे निर्णय घेण्याआधी विचार करा, माहिती मिळवा आणि मगच पाऊल उचला, कारण योग्य वेळी घेतलेला योग्य धोका तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. नंबर 10 मित्रांनो, कर्जाच्या जाळ्यात अडकू नका आणि गरज नसताना उधळपट्टी टाळा. आज अनेक लोक फक्त दिखाव्यासाठी कर्ज घेतात
आणि नंतर त्याच कर्जामुळे आयुष्यभर त्रास सहन करतात. त्यामुळे गरज असेल तेव्हाच कर्ज घ्या आणि तेही विचार करूनच घ्या, कारण कर्ज तुम्हाला श्रीमंत बनवत नाही तर अनेक वेळा गरीब बनवतं. नंबर 11 मित्रांनो, ध्येय स्पष्ट ठेवा आणि त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. ज्याला कुठे जायचं आहे हेच माहीत नाही तो कधीच तिथे पोहोचत नाही. त्यामुळे तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा आणि त्यासाठी काय करायचं आहे याची योजना तयार करा आणि मग कोणत्याही परिस्थितीत त्यावर काम करत राहा, कारण लक्ष विचलित झालं की यश दूर जातं मित्रांनो. नंबर 12 मित्रांनो, सातत्य ठेवा आणि पटकन हार मानू नका. अनेक लोक सुरुवात खूप जोमाने करतात पण काही दिवसांनी थांबतात आणि मग परत शून्यावर येतात. म्हणजे लोक रोज थोडं थोडं करत राहतात, तेच शेवटी मोठं यश मिळवतात. त्यामुळे परिस्थिती कशीही असो सातत्य ठेवा, कारण सातत्यच तुम्हाला वेगळं बनवतं. नंबर 13 मित्रांनो, आजच सुरुवात करा, उद्यावर ढकलण्याची सवय कायमची सोडा. अनेक लोक म्हणतात की उद्यापासून सुरू करतो, पण तो उद्या कधीच येत नाही मित्रांनो आणि आयुष्य तसंच निघून जातं. त्यामुळे योग्य वेळ येण्याची वाट पाहू नका, कारण योग्य वेळ कधीच येत नाही. आजच सुरुवात करा, छोट्या पावलांनी करा पण करा, कारण सुरुवात केली कीच बदल सुरू होतो. नंबर 14 मित्रांनो, स्वतःला शिस्तीत ठेवा, कारण शिस्त हीच यशाची किल्ली आहे. प्रेरणा काही दिवस टिकते पण शिस्त आयुष्य बदलते. जर तुम्ही रोज ठरलेल्या वेळेला उठलात, काम केलं आणि स्वतःला नियमात ठेवलं तर हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला लागेल. कारण शिस्त असलेला माणूस कुठेही पोहोचू शकतो. नंबर 15 मित्रांनो, फक्त विचार करू नका तर लगेच कृती करा. अनेक लोक खूप प्लॅन करतात पण काहीच करत नाहीत आणि मग तेच मागे राहतात. त्यामुळे जास्त विचार करण्यात वेळ घालवू नका. जे करायचं आहे ते लगेच सुरू करा. चुका होतील पण त्यातून शिकता येतं, कारण कृती करणारा माणूसच पुढे जातो. नंबर 16 मित्रांनो, अपयशाला घाबरू नका, कारण तेच तुम्हाला शिकवतं. अपयश म्हणजे शेवट नाही तर तो शिकण्याचा टप्पा आहे. प्रत्येक यशस्वी माणसाने अनेक वेळा अपयश पाहिलं, आपण त्यांनी हार मानली नाही. त्यामुळे अपयश आलं तरी थांबू नका, त्यातून काही शिकता येईल याचा विचार करा आणि पुन्हा प्रयत्न करा. नंबर 17, तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर या आणि स्वतःला आव्हान द्या. जिथे तुम्हाला सगळं सोपं वाटतं तिथे तुम्ही कधीच वाढत नाही. त्यामुळे नवीन गोष्टी करा ज्या तुम्हाला थोड्या कठीण वाटतात, कारण तिथेच तुमची खरी वाढ होते आणि तिथेच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे बनता. नंबर 18 मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांच्या मतांना जास्त महत्त्व देऊ नका. लोक काय म्हणतील या भीतीमुळे अनेक लोक काहीच करत नाहीत आणि आयुष्यभर पश्चाताप करतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचं काम करत राहा, कारण शेवटी परिणामच लोकांचं मत बदलतो. मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.